किती महत्त्व आहे आई वडिलांचं शास्त्रामध्ये किती महत्त्व सांगितलेलं आहे. आता आपण म्हणतो आई माझी मायाचा सागर, हिला तिने जीवनाला आकार. नुसतं म्हणतो पण आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये टाकतो. काय फायदा आहे असं म्हणून? अरे शास्त्रामध्ये एवढं किती वर्णन आलेलं आहे. माताची कमला देवी, पिता देव जनार्दन, सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता. नाहीतर माऊली म्हणतात सकल तीर्थाची ये धुरे, जी एका माता पितरे. अरे जगाचा बाप जर उठल्या काय करत असेल तर तो पहिलं प्रातकाल उठी के रघुनाथा, माता पिता गुरु नाम ही माथा. जगाचा बाप रामप्रभू सुद्धा उठल्या आई वडिलांचं दर्शन घेत असतात. आपल्याला दर्शन घ्यायला काय हरकत आहे? अरे आजच्या या कलियुगामध्ये टी व्ही चॅनल आणि मोबाईलमुळे ही जे मुलं मुली आहेत ते वाया चाललेले आहेत. त्यासाठीच 2009 पासून कार्यरत असलेली श्री वाया महाराज गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, तिथे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचं वैशिष्ट्य असं की संस्कारासोबत गायन, कीर्तन, हरिपाठ हे सर्व पण शिकवलं जातं. जप, ध्यान, योगासन, प्राणायाम, त्राटक, ओंकार उपासना, त्याच्यासोबतच भजन, गायन, कीर्तन, हरिपाठ, चाली हे सर्व शिकवलं जातं. आत्तापर्यंत कितीतरी मुलं या संस्थेतून शिकून गेलेले आहेत. 2009 पासून जे मुलं आहेत ते आत्ता समाजसेवा करत आहेत. पुंडलिक महाराज जाधव, ओम महाराज आटकळ, पवन बरसाले, कृष्णा महाराज वाघ, अनिल महाराज उबाळे, सदानंद महाराज उबाळे असे कितीतरी विद्यार्थी होऊन गेले. पुंडलिक महाराज जाधव म्हणून त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ आणि ते पंढरपूरमध्ये जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून आहेत. आणि तसेच ओम महाराज आटकळ, कृष्णा महाराज वाघ, राम महाराज काळे त्यांनी संस्था काढलेले आहेत. त्यांच्याकडे 50-50, 60-60 मुलं शिकायला आहेत. असे समाजसेवेमध्ये लागलेले किरण महाराज सुरवसे, अनिल महाराज उबाळे, पवन बरसाले, चैतन्य महाराज आढव, युवराज महाराज ढवळे, किरण महाराज सुरवसे असे एवढे सगळेजण समाजसेवेमध्ये लागलेले आहेत. या संस्थेतून मागून शिकून गेलेले. आत्ता त्यांच्या काही संस्था आहेत, काही हे आहेत. आणि या संस्थेत प्लस म्हणून काय शिकवलं जाते तर ब्रह्मचर्य. ज्या ब्रह्मचर्यामुळे आपले यौवन नीट राहते. आम्हाला इथे शिवाजी महाराजांचे विचार शिकवले जातात. परधन आम्हास माती समान आणि परस्त्री आम्हास माते समान, परस्त्री आम्हा माते समान हे शिकवलं जातं. हे राजांचे विचार शिकवले जातात. यासाठीच आपल्या मुलाला श्रीमंत बनवण्यापेक्षा आपल्या शहाणे आईबापाने सुसंस्कारित करा. कारण श्रीमंती काय टिकेल पण संस्कार जन्मजन्मी टिकल्याशिवाय राहणार नाही. बापाने कितीही पैसा कमावला पण मुलगा संस्कारी नसला तो जेवढी संपत्ती आहे तेवढी सगळी व्यसनात घालून टाकेल. पण बापाने 1 रुपया सुद्धा नाही कमावला, मुलगा संस्कारी असला तो नसलेली संपत्ती कमवून दाखवेल. म्हणून आपल्या मुलाला आळंदीसारख्या ठिकाणी टाकावे.